आज आपण बनवतो डाईट स्पेशल चटपटीत चणे आणि ते पण एअर फ्रायर यूज करून. इथे मी वजनी 300 ग्रॅम काबुली चणे घेतले होते, रात्रभर भिजत टाकले होते. सकाळी कुकरमध्ये आपल्याला फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. कुकरमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या इथे देऊन घेतलेल्या आहेत. कुकर लहान असेल तर थोड्या शिट्ट्या जास्त घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला काबुली चणे ओव्हर कुक करायचे नाही आहेत. एका चाळणीवरती उपसून घेतलं आहे. 10 मिनटांत सगळं पाणी निघून घेईल. एक सुका मसाला घेतला आहे, ज्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं हिंग, जिरे पावडर, धने पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, ओनियन पावडर आणि गार्लिक पावडर घेतले. आता मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. एका प्लेटमध्ये नॅपकिन ठेवलं की टिश्यू पेपर ठेवा आणि हे सगळे चणे आपण पुसून घेऊया. लक्षात घ्या, हे चणे ओव्हर कुक अजिबात करू नका. आता चण्यांना फक्त 10 ग्रॅम किंवा 1 टेबलस्पून इतकंच मी तेल लावले. तयार केलेला मसाल्यातला थोडा मसाला चण्यांना लावून घेतलेला आहे. चण्यांना व्यवस्थित हा मसाला कोट झाला पाहिजे. माझ्याकडे फिलिप्सचं एअर फ्रायर आहे, त्यामध्ये मी 200 डिग्रीवरती ह्याला 40 मिनटं ठेवलं होतं. जेव्हा आपण 40 मिनटं ठेवणार आहोत, प्रत्येक 5 मिनटांनी ह्याला बाहेर काढायचं आहे, चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत ठेवायचं आहे. 40 मिनटामध्ये क्रिस्पी क्रंची असे हे मसाला चणे आपले तयार झालेत. थंड झाल्यानंतरच याला एखाद्या एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. वरती परत थोडासा मी मसाला टाकून घेतला होता.